लोढा पलावा फेज 2 या ठिकाणी मनपाडा पोलीस स्टेशनचे डीबीचे पीआय तारमळे आणि त्यांची टीम यांना माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी संशयित 2 इसमांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या झडतीमध्ये जवळजवळ 58 ग्रॅम MD मेथॅडॉन हा अत्यंत घातक असा अंमली पदार्थ जप्त करण्यात मनपाडा पोलिसांना यश आलेले आहे। तो जवळजवळ 2,32,000चा आहे आणि त्यांच्याकडे एक मोटरसायकल, 2 मोबाईल आणि रोख कॅश 2,23,000 असा एकूण 5,30,000चा मुद्देमाल या टीमने जप्त केलेला आहे। जे आरोपी ताब्यात घेतले पैकी अर्शद करार खान हा जो आहे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। त्याच्यावर यापूर्वी मुंब्रा आणि APMC पोलीस स्टेशनला अशाच प्रकारचे 2 गुन्हे दाखल आहेत आणि त्याचा जो जोडीदार आहे शादाबुद्दीन सय्यद हा अजमेर राजस्थानचा मूळचा राहणारा आहे। तो नुकताच या भागात येऊन त्याला जॉईन झालेला आहे। त्यांची दोघांची आज जवळजवळ 6 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे। त्या चौकशीमध्ये या 2 नंबरच्या आरोपीकडून शादाबुद्दीन सय्यदकडून आणखीन बरीच माहिती मिळण्याची शक्यता आहे। त्याच्या रेकॉर्डबद्दल, त्याच्या राजस्थानमधून इकडे येण्याच्या प्रवासाबद्दल, त्याचबरोबर या अंमली पदार्थाच्या रॅकेटबद्दल मनपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय होनमाने यांच्या मार्गदर्शनात पीआय तारमळे आणि त्यांची टीम या गुन्ह्याचा सखोल तपास करत आहे। ते चौकशीत सांगता येईल। सध्या त्या कंपनीची अजून चौकशी केलेली नाही। चौकशीनंतर त्या कंपनीचा संबंध लक्षात येईल। परत एकदा रहिवाशांना आव्हान राहील की अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये जे भाडेकरू घरमालकाबरोबर करार करून राहतात त्याची माहिती पोलीस स्टेशनला दिली जात नाही। बऱ्याच अंशी बरेच घरमालक आपलं स्वतःचं घर कोणत्याही प्रकारचा करार न देता भाड्यानं देताना दिसून येत आहेत। तर या निमित्तानं सर्वांना आव्हान राहील की करार तर कराच, परंतु सदरची माहिती पोलीस स्टेशनला देणं अनिवार्य आहे, जेणेकरून अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यास मदत होईल। ही अंमली पदार्थ पुरवठ्यामध्ये याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याचं कनेक्शन आणि कुठल्या मार्गाने आला याबाबत चौकशी चालू आहे।